पुढचा सन्मान आहे एक अशी संस्था ज्याला बाटरमध्ये एक्सपर्ट म्हटलं जातं आणि आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची भेट बॅकस्टेजला झाली। या माणसांना भेटल्यानंतर एक आनंद, एक चैतन्य, एक उल्हास आपोआप आपल्याला येतो। एक संस्था आहे जी निरोगी जीवनासाठी आपला मार्ग बदलते आणि आता गोपालक म्हणजे गायींची काळजी घेणारी संस्था म्हणून त्याला ओळखलं जातं। श्री योगेश भुतडा आणि श्री नीरज पुरोहित यांना भेटूया, ज्यांनी आत्मया फार्म्स सुरू केले आहे। या आत्मया फार्म्सच्या माध्यमातून A2 दूध, शुद्ध तूप आणि इतर खाद्यपदार्थांसाठी त्यांची प्रसिद्धी आहे। मी पेंढारकर सर, सन्माननीय रचना बागवे आणि डॉक्टर अमित योगेश भुतडा सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपल्या संस्थेच्या यशाविषयी आम्हाला सांगावं। जोरदार टाळ्या योगेशजींसाठी। हेलो, नमस्कार, जय श्री कृष्ण, जय गौ माता। बेसिकली लास्ट 3-4 इयर्स झाले ते आपण गौशाळा अशी एक संस्था सुरुवात केली होती आत्मया फार्म्स करून। आणि हे संस्था स्टार्ट करण्याचा पाठीमागचा हेतू असा होता की आपल्याला जे पण म्हणजे बेसिक नेसेसिटी आहे, म्हणजे जे दूध जे आपण लहान असताना जे मरेपर्यंत आपण ते दूध पित होतो, दूध जो आपण ग्रहण करतोय तो बरोबर आहे का नाही आहे, कारण की मार्केटमधून जे आपल्याला येतोय तो म्हणजे कसं येतोय का, कुठून काय येतोय, तर त्याचा पाठीमागे आम्ही थोडासा अभ्यास केला। आणि अपॉर्च्युनिटी असं म्हणू शकतो की आपल्याला कोरोना काळ आला की 2 वर्ष आम्ही घरी बसून होतो आणि याच्यावरती भरपूर रिसर्च केला आणि एक 8 गायी घेऊन आलो होतो आम्ही। आणि आता एक 80-85 म्हणजे गायी आहेत ते आपण त्यांच्याबरोबर काम करतो आहे। आणि आता A2 मिल जो आहे ते पनवेलमधून स्टार्ट केलं होतं, ते आता पूर्ण मुंबई शहरामध्ये आपण ठिकठिकाणी घरपोच करतो आहे। आणि ह्याच्यामध्ये आम्ही बघितलं की भरपूर असे जे शेतकरी आहेत, म्हणजे गौशाळा चालू केल्या त्यानंतर शेतकरी लोक जे होते त्यांच्याबरोबर आपलं म्हणजे मिलन झालं। आणि त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की शेतकरी यांच्याकडे जे प्रोडक्ट असतो तो प्रोडक्ट त्यांना मार्केट करू शकत नाही आहे, म्हणून नीरज पुरोहित सर जे होते आमच्याबरोबर, त्यांचं जे एक प्रॉपर हे होतं की आपण एक बाटर म्हणजे काय की आपण वस्तू घेऊया आणि वस्तू त्यांच्याकडनं देऊया आणि त्यांचं जो त्यांनी मिश्रण केलं आहे, तर त्या प्रकारे आपण भरपूर जे शेतकरी लोक होते त्यांच्याकडनं गूळ पावडर आहेत, त्यांच्याकडनं हळदी पावडर आहेत, अशी 25 ते 20 एक प्रोडक्ट होते। ते एक प्रोडक्ट आपण बघितले आणि जे प्रोडक्ट आपल्याला रोजमर्राच्या जीवनामध्ये किचनमध्ये जे लागत आहेत ते प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आता उपलब्ध करून ठेवलेलं आहे। आणि तेच आहे की गौपालन, गौसेवक, आणि याच्यामध्ये आपलं स्वतःचं आणि तुमचा पण कसं सहभाग होऊ शकतो ते आम्ही तर इथं करतोच आहोत की आपण गौशाळा जे आहे त्या गौशाळामध्ये येऊन गौची सेवा करतोय। तर जे पण त्यांचे प्रोडक्ट येतात ते प्रोडक्ट पण मार्केटमध्ये तुम्ही घ्यावं आणि त्याचं आम्हाला एक सहकार्य करावं, तीच आमची इच्छा आहे। थँक्यू, धन्यवाद।